वंचित बहुजन अघाड़ी ने बताया कि 2023 और 2024 में भी सभा आयोजित करने का प्रयास किया गया था, लेकिन विधानसभाओं के कारण यह संभव नहीं हो पाया। हर साल संविधान सम्मान महासभा का आयोजन किया जाएगा। साथ ही अघाड़ी ने कहा कि संविधान के महत्व को हमेशा समझाना और उसका सम्मान करना जरूरी है। उन्होंने 67 लाख कथित फर्जी मतदाता और 76 लाख मतदाताओं के आंकड़ों का जिक्र किया, जो 5 बजे वोटिंग बंद होने के बाद सामने आए। अघाड़ी ने निर्वाचन आयोग और चुनाव प्रक्रियाओं पर सवाल उठाया और पूरी जानकारी सार्वजनिक करने की मांग की। उद्या वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान सन्मान महासभा आपण आयोजित केली आहे 25 नोव्हेंबर रोजी। आपल्याला आठवत असेल तर 2023 मध्ये सुद्धा ही महासभा आपण घेतली होती। 24 मध्ये आम्हाला घ्यायची होती, पण त्या दरम्यान विधानसभा चालू असल्यामुळे ती सभा घेणं काही शक्य नाही झालं। पण आम्ही दरवर्षी 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा ही घेत राहणार आहोत आणि त्याचं एक उद्दिष्ट असं आहे की एका बाजूला सगळे म्हणतात की संविधान धोक्यामध्ये, संविधान खतरेमध्ये, पण आत्तापर्यंत हा देश इथपर्यंत जो पोचला आहे, आत्तापर्यंत जी प्रगती केली आहे आणि आत्तापर्यंत आपण जे पुढे आलो आहे ते फक्त आणि फक्त भारताच्या संविधानामुळे आलो आहे। आणि या संविधानाचा सन्मान करून हे संविधान सेलिब्रेट करणं, साजरा करणं हे पण तितकंच गरजेचं आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही संविधान सन्मान महासभा दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी आयोजित केली। आता तुम्ही विचाराल की संविधान दिवस हा 26 नोव्हेंबर असतो, मग तुम्ही 25 तारखेला का घेता? तर ह्याचं एक छोटं कारण आहे की 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हे कॉन्स्टिट्यूशन कमिटीला ड्राफ्ट करायला लागले होते। आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट हा तयार झाला होता, तेव्हा 25 नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी तो ड्राफ्ट हा पुढे सादर केला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं एक खूप महत्त्वाचं भाषणसुद्धा झालं होतं। आणि त्या भाषणातले मुद्दे परत लोकांसमोर ठेवायला आणि संविधानाचा महत्त्व परत लोकांसमोर ठेवायला आम्ही हा संविधान सन्मान महासभा घेतो। हे बघा, सगळ्यात पहिले हा मुद्दा उपस्थित बाळासाहेब आंबेडकरांनी केला होता। त्यांनी 76 लाख म्हणजे 76 लाख वाढीव मतदान ह्या विधानसभेमध्ये झाले आणि ते कुठनं झाले ह्याचा पुरावा आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागितला होता। तर आमच्या माहितीमध्ये आणि आमच्या तपासामध्ये असं आढळले की 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वोट कास्ट गेले होते। आता जर जे 5 वाजल्यानंतरचे जे वोटिंग होतं तेव्हा तुम्हाला 5 वाजल्यानंतर जे वोटिंग होतं तेव्हा सगळ्यात पहिले वोटर हा आतमध्ये येतो बूथच्या, त्याचा परिसर बंद केलं जातं, त्याच्यानंतर त्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि त्या चिठ्ठी मिळाल्यानंतरच तुम्हाला 5 वाजता वोटिंग करता येतं, कारण 5 वाजता वोटिंग बंद होतं। आता ही चिठ्ठी देण्याचं काम हे रिटर्निंग ऑफिसरचं असतं आणि त्या चिठ्ठ्यांचं कलेक्शन करून रिटर्निंग ऑफिसरला ते परत कलेक्टरला दिवसाच्या शेवटी वोटिंग संपल्यानंतर द्यायला लागतं। तर आमची इलेक्शन कमिशनला आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टमध्ये जी पिटिशन केली होती त्यामध्ये दोन्ही सरळ म्हणजे जी चेतन अहिरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र जी केस उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमचा सरळ एकच आक्षेप होता की 76 लाख मतदान हे 5 वाजल्यानंतर झाले। जर ते मतदान अधिकृत असेल तर त्याच्या चिठ्ठ्या आणि ज्या डेटा रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरला दिला आहे तो जगासमोर मान्य करावा, तर आम्ही मान्य करू की हे 76 लाख हे व्हॅलिड वोट्स आहेत। नाहीतर आम्हाला हेच धरायला लागेल की हे 76 लाख इनव्हॅलिड वोट्स आहेत आणि इलेक्शन ही धोक्यामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने चिटिंगनी घेतली। आणि ह्याच मुद्द्याला अनुसरून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण परवाच बघितलं असेल की 100 भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेत नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। 2 तारखेला वोटिंग आहे, 2 डिसेंबरला वोटिंग आहे, 3 डिसेंबरला निकाल आहे, पण 21 नोव्हेंबर रोजी भाजपचे 100 नगरसेवक निवडणुकीच्या 2 आठवडे आधी निवडून येतात। याचा अर्थच काहीतरी झोलझपाटा असा होतो।